नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात तुम्ही सगळे? पळशी शहर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. काय नाव आहे आपल्या बैलाचं? सुंदर म्हणून आहे. सुंदर म्हणून. काय खासियत आहे त्याची? खासियत म्हणजे आता बैला जर सांगायचं म्हणजे बैलावर एवढा संघर्ष चालला होता, आम्हाला फेरायला सुद्धा बैल देत नव्हतं कोणी. बापरे. पण ज्या टायमिंगला बैलावर आम्हाला एक जण असं बोलला आमच्या वडिलाला, बाबा अडीच म्हणजे आम्ही बैल हा जालन्यामधून कोठा या गावातून घेतला होता. आता आमचे काका आहे, काकांना एक जण असं बोललो की बाबा 2.5 लाख रुपये माती कशासाठी घेतली म्हणे. बापरे. तू बोलला पण 4 चौघात, नाव नाही सांगू शकत नाही, पण बोलला तो 4 चौघामध्ये. त्या दिवशीपासून बैल फायनल आजपर्यंत बैल आज एकही मैदान असं झालं नाही आपल्या भागात संभाजीनगर बैल फायनलला नाही. ग्रेट. प्रत्येक मैदानामध्ये बैल फायनलला आहे. फक्त बैल नावासाठी इज्जतीसाठी पळाला. म्हणजे तुम्ही मालक आहात बैलाचे? नाही म्हणजे मालक हे दाजी आहे. अच्छा. हो. आणि काय बरं, आज गट पास झालेला आहे, सेमी पण पास झाला, सेमी पण आज पास. सुद्धा फायनल मध्ये आहे यांचा बैल. हिंद केसरी मध्ये पण फायनल हो, राहिलेला आहे का? फायनल. अच्छा. आणि काय काय काळजी घेता बरं तुम्ही बैलाची? काळजी म्हणजे आता सांगायचं म्हटलं तर घरी आम्ही आता दाजींच आहे. दाजी घरी मुलांना एवढं जीव नाही, एवढं जीव त्याला लावतात. म्हणजे सगळ्या गोष्ट साईडला ठेवून आम्ही फक्त बैलांकडे लक्ष देतो. अच्छा. त्याच्यासोबत एकटाच सुंदर आहे आपल्याकडे का आणखी? नाही म्हणजे पहिले पण बैल झालेले, वाडग्या म्हणून बैल होता आमच्याकडे पहिले. वाडग्या म्हणून बैल, आज बैल जितेंद्र देशमुख लेंगरे सरकारकडे आहे. बैल आज पण मुंबईमध्ये फायनलला बोलतोय. त्यानंतर वरदान म्हणून दिला, तो पण आपलं मौलानाकडे आहे. तो पण बैल आज फायनल. हा अनिस मौलानाकडे, तो पण बैल फायनलला आहे. आणि आता हा घेतला, हा पण खोट्याच नाव कंटिन्यू काय आम्ही फक्त आम्ही थोडस एक वर्ष आम्ही थोडं क्षेत्रातून काही कारणामुळे थोडस बाजूला सरकलो होतो. पण हा घेतल्याच नंतर लोकांना गेले संपले. पण तशातला प्रकार नव्हता. तोंडर बोलले आमचं म्हणायचं कारण एवढंच की तोंडर बोलले बैल पळतो फक्त मुख्य चित्रवाल जेवढं तुम्ही जीव लावणार तेवढं तो एक ना एक दिवस तुम्हाला कधी ना कधी फेडून देणार बैल. आणि त्या बैल आज आम्हाला करून दाखवलं. आज सेमिना बैल पळाला पब्लिकने. अरे वा, ग्रेट. म्हणजे फक्त ही जिद्दीची कहाणी आहे. जिद्दीची कहाणी फक्त. आणि किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? आता मी तर फक्त 2च वर्षापासून आलो, पण दाजी जवळपास लहान वयापासून दाजी त्या क्षेत्रामध्ये. त्यांचं नाव आहे. आतापर्यंत किती बैल पळवलेत तुम्ही? 3 बैल झाले ना. 3 बैल ते तुम्ही आतापर्यंत पळवले. आता सुंदर फक्त आहे तुमच्याकडे सध्या. तुम्ही आता एखाद्या मैदान मध्ये, आता तुम्ही सपोज आज आलात या मैदानामध्ये, तर किती दिवसांपासून त्याची तयारी करून घेता त्याच्याकडून पळण्याची? आता मैदानातच चालतोय रेग्युलर. हो का? पण मग घरी तुम्ही काय त्याच्याकडून तयारी करून घेत असेल ना, पळवत असेल ना रोज? काय त्याच्याकडून प्रॅक्टिस? घरी प्रॅक्टिसचा विषय म्हणजे पहिलं सराव वगैरे द्यायचो आम्ही, पण आता तो परफेक्ट ट्रेन झालेला. अच्छा, ट्रेन झालाय आता तो. त्यामुळे त्याला आम्ही फेऱ्या वगैरे काही टाकत आता कंपल्सरी मैदान. किती दिवसानंतर मैदान होतं? म्हणजे अंदाजे सरासरी किती दिवसाला एक मैदान जाता तुम्ही? मैदान असले लवकर 1-4-5 दिवसात तरी पळतो. आता मैदान आपल्याकडे म्हणलं तर 1-7-8 दिवसातच मैदान भरतात. अच्छा. हो का? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जातो का महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेला आहे? नाही, आता काही कारण असतो आपल्याला तिकडं थोडस सध्या नाही जाऊ शकत, पण अगोदर गेला असेल ना? मग तिकडे कसा तुम्हाला हे झालं? अगोदर हा बैल नाही गेला आमचा. हा नाही गेला, सुंदर नाही गेलेला. आता 3 मैदान पासून बैल पळतोय. अच्छा. आणि खायला वगैरे काय देता बरं तुम्ही त्यांना? खायला काय दूध आहे त्याला. दूध. हो. आणि मग जनरली आपण जे हो तेच असं स्पेशल काही खुराक असतो का त्याचा? नाही स्पेशल खुराक वगैरे म्हणजे आम्ही आता आमच्या पद्धतीने चालू केलेलं आहे. पण याच्या पहिले काय ज्या टाइमला आम्ही घेतला होता, आता घेतल्यानंतर काय आज वस्तू घेतली सगळ्या मार्ग जगप्रसिद्ध होते. लोक कुठून घेतला काय घेतला, ज्या टायमिंगला घेतला त्या टायमिंगला लोकांनी एवढं हसू गेलो होतो. तू एका जागेवरती भुसावरती बांधलं होतं, जे आम्ही एक शेतकऱ्याकडनं घेतला होतो. भुसावरती बांधलं होतं, तिथंच खायचं, तिथंच सगळ्या गोष्टी. एवढं संघर्षात आलेलं आहे. आताची रोख रक्कम दुनिया काही सांगाल काय असो, घेणाऱ्याला माहिती, देणाऱ्याला माहिती, जगालाही माहिती असं. आम्ही 2.5 लाख रुपये रोख रक्कम देऊन बैल घेतलेला आहे. बैल ज्या टाइमला घेतला बैल थोडासा बॅड पॅच मध्ये आला. बॅड पॅच मध्ये म्हणजे बैल थोडासा आता त्यांच्या नियोजन आमच्या नियोजन फरक झाला. बैल थोडासा कमतोर मध्ये म्हणजे बैल अंगात ताकद नव्हती. अच्छा. किती महिन्याचा होता जेव्हा तुम्ही घेतला होता तेव्हा काय तो 10-11 महिन्याचा होता. अच्छा. आता सध्या आदात मध्ये संभाजीनगरला आदात मध्ये टॉपचं माप आहे आमचं. अच्छा. अरे वा, ग्रेट. मग काय करायचं होतं ते करून दाखवले की नाही? काय वाटतं तुम्हाला, सिद्ध केलं की नाही बैलाने? जिद्द होती बैलाने, ती करून दाखवलं. नक्की चालेल. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी.